हरि बोल। जय जय शिव मार्तंड मल्हारी बोल। जय जय शिव मार्तंड हरि बोल। जय जय शिव मार्तंड हरि बोल। जय शिव मार्तंड हरि बोल। ताली की सेवा। जय जय शिव मार्तंड हरि बोल। जय जय शिव मार्तंड हरि बोल। जय जय शिव मार्तंड हरि बोल। जय शिव मल्हारी शिव बोल। जय जय शिव मल्हारी शिव बोल। जय जय शिव मल्हारी हरि बोल। जय जय शिव मार्तंड हरि बोल। जय शिव मल्हारी शिव बोल। जय हो। जय जय शिव मार्तंड शिव बोल। जय जय शिव मल्हारी शिव बोल। जय जय शिव मार्तंड हरि बोल। जय जय शिव मल्हारी शिव बोल। जय जय शिव मार्तंड हरि बोल। जय जय शिव मल्हारी शिव बोल। जय जय शिव मार्तंड हरि बोल। जय जय शिव मल्हारी शिव बोल। जय जय शिव मल्हारी हरि बोल। जय जय शिव मल्हारी शिव बोल। जय जय शिव मार्तंड हरि बोल। जय जय शिव मल्हारी। जय जय शिव मल्हारी। जय जय शिव मल्हारी शिव बोल। जय जय शिव मल्हारी हरि बोल। जय जय शिव मल्हारी शिव बोल बोल बोल। जय जय शिव मल्हारी हरि बोल। जय जय शिव मल्हारी शिव बोल। जय हो। जय जय शिव मार्तंड शिव बोल। जय जय शिव मल्हारी शिव बोल। जय जय शिव मार्तंड शिव बोल।
पार्वतीपदे शिव हर हर माळसाकांत भगवान की येळकोट येळको सदानंदाचा एवढं मोठ्यानं मन जाऊ नका आवाज बसेल हॅलो थोडा बस श्री कुलस्वामी खंडेराया चंपाषष्ठी महोत्सव आराध्य दैवत इष्ट दैवत ग्रामदैवत सकल संतांच्या आशीर्वादाने ही संपन्न होत असलेली दिव्य कथा कुलस्वामी खंडेराय चरित्र कथा आज कथेचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाची कथा करत असताना इथं जमली सर्व माता भगिनी पुरुष मंडळ आबालवर्ध तरुण मंडळ सर्व सप्ताह कमिटी मंडळ गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मंडळी माझे सर्व सहकारी मित्र परमार्थाचे जाणते सर्व श्रोते मायबाप मंडळी सर्वांच्या चरणी विनम्रपणे मी माथा ठेवतो आणि आजच्या कथेला आरंभ करतो. काल आपण सुंदर अशी कथा श्रवण केलेली आहे. कुळ म्हणजे काय, कुळाचार म्हणजे काय, कुलदैवत म्हणजे काय आणि सर्वांचा कुलस्वामी असलेला खंडेराय याचा कुळाचार काय. जो कुळाचार आपल्याला सांगितलेला आहे तो कुळाचार प्रत्येकाने सांभाळला पाहिजे. ठीकच बंद झालं. आपल्या कुळामध्ये शांतता समाधान सुख समृद्धी मिळावी असं वाटत असेल तर आपल्याला आपला कुलस्वामी खंडेरायाची सेवा करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून खंडेरायाची सेवा करत असताना जागरण गोंधळ आहे. त्याच्यामध्ये कुलाचारामध्ये कुलधर्म आपल्या सर्वांना सांगितला. ज्यांचा ज्यांचा कुलस्वामी खंडेराय आहे त्यांनी आपल्या घरी खंडेरायाची मूर्ती आणावी. आपली जर ऐपत असेल तर सोन्याची मूर्ती करावी किंवा चांदीची करावी, नाही पितळची करावी. घोड्यावर स्वार असलेले खंडेराय असावे, नाहीतर खंडोबारायांचा टाक जरी असला तरी चालतो, पण पूजेमध्ये तो खंडेराय असला पाहिजे. कारण का तो आपला कुलस्वामी आहे, कुलदैवत आहे. म्हणून आपल्या कुळावरती त्याचा कृपा आशीर्वाद राहावा, त्याची कृपा छाया राहावी आणि आपलं जीवन शांततेने पार पडावं. आपल्या संसारामध्ये वृद्धी व्हावी, हातात घेतलेलं कार्य सिद्धीला जावं, यश प्राप्ती व्हावी. याच्यासाठी त्याचा आपण महाराज गुणगौरव केला पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. ही शिवमार्तंड मल्हारी कथा का ऐकायची याचं कारण आहे. ग्रंथ महात्म्य सांगत असताना ऋषी सनत कुमारांना विचारता, सनत कुमार सगळ्यांना सांगतायत मार्तंड विजय ग्रंथ याचं आपण जर स्वतः लिखाण करून जर आपण पारायण केलं तर यशप्राप्ती होते असं ग्रंथकर्ते सांगतात. बरं, मी माझ्या मनाचा सांगत नाही. दुसरी गोष्ट आणखी सांगितली, जो श्रवण करतो, नित्य श्रवण करतो त्याला तरी तर सुखसुविधा मिळतातच मिळतात, पण अंती परमधाम त्याला वैकुंठ अर्थात कैलास वास त्याला निरंतर मिळत असतो. शिव परमात्मा आपल्याशी एक ऐक्य करून घेतो त्या भक्ताचं, सतत जो श्रवण करतो. आम्हाला महाराज कथा श्रवण करणं होत नाही, आम्हाला एवढं सगळी पोथी लिखाण करणं होत नाही. ग्रंथकर्ते सांगतात लिखाणही करू नका, श्रवण होत नाही ना श्रवणही करू नका. फक्त आपल्या घरामध्ये श्री खंडोबा चरित्री पोथी आता असावी. आपल्या घरामध्ये जर ज्या माणसाला शरीराची व्याधी आहे त्या माणसाने हळद सेवन केली पाहिजे. मी कधी कधी यूट्यूबला फेसबुकला व्हिडिओ पाहत असतो.
आयुर्वेदाचार्य मनीष तिवारीजी, कोणी पाहिले का? हळदीमध्ये एवढा पावर आहे, ज्यांना कॅन्सर झालेला आहे, ज्यांना शरीरामध्ये गाठ आहे, अनेक रोगावर महाराज उपाय ठरणारी ही हळद आहे, भंडारा आहे. आणि म्हणून ती हळद आपल्या जेवणामध्ये आपण नित्यक्रमाने वापरतो, पण ती व्यवस्थित असावी. ज्या माणसाला कॅन्सर झालाय त्या माणसानं जेवढे काही हिरव्या वनस्पती आहेत त्याचे पाले घरामध्ये आणून ठेवले पाहिजे. जर कोणाला नातेवाईकांच्या जवळ जर तुम्हाला मोठा आजार झाला असेल तर त्यांना सांगा तुम्ही. तुळशीचे पानं, कढीपत्त्याचे पानं, गुळीएल, शेवग्याच्या झाडाचे पानं, त्याच्यामध्ये वड आहे, पिंपळ आहे, त्याचबरोबर पेरूचं झाड आहे, पेरूच्या झाडाचे पानं, पुदिना, अद्रक, थोडी सुंठ, हे सर्व एकत्रित करून जर महाराज त्याने जर 45 दिवस या रसाचा काढा पिला, त्याला ग्रीन ज्यूस असं म्हणतात. 45 दिवस जर महाराज पिला अनिशापोटी, ते पेल्यानंतर पुन्हा 1-1.5 तास काहीही खायचं नाही, तर कसलाही आजार असू द्या तो बरा होतो. एवढी गुणकारी महाराज ही औषधी आहे. ते कधी कधी सांगतात, हेच रस जर 3 दिवस सारखा जर पिला, दुसरं काहीच खायचं नाही, काहीच प्यायचं नाही, ताण लागली, ग्रीन ज्यूस दिवसाचे 10-10 ग्लास प्या, 6 ग्लास, 4 ग्लास, कितीही प्या, 3 दिवस दुसरं काहीच नाही, तर कसलीही गाठ असू द्या ते 3 दिवसामध्ये कमी होते. एवढा एवढे प्रभावी ही औषधी आहे महाराज. पण या आयुर्वेदिक उपचारावर आपल्याला तेवढा विश्वास होत नाही, कारण का ते फास्ट रिझल्ट देत नाही. म्हणून हळदीची उत्पत्ती महाराज कैलास पर्वतावरती झालेली आहे. आणि त्या हळदीला भगवंतांनी महाराज आपल्या भंडारा स्वरूपामध्ये मान सन्मान दिला. म्हणून आपल्या घरी सुद्धा भगवंताच्या पूजेची जी सामुग्री आहे ती बाजूला असावी. भंडारा सुद्धा तो बाजूला असावा, व्यवस्थित निर्माण केलेला असावा. तो भंडारा कधी निर्माण केला पाहिजे, ते भंडारा करत असताना भंडारा तयार करण्याची विधी सुद्धा सांगितलेली आहे. शिव मार्तंड मल्हारीचा गुलाल भंडारा हा आवडता आहे. भंडारा तयार करण्यासाठी काय करावं? श्रावण, आश्विन, मार्गशीर्ष या शुद्ध पक्षातील तृतीया, पंचमी, सप्तमी, नवमी, त्रयोदशी याच दिवशी हळदीच्या शेतात जावं, हळदीचं सुंदर असं पूजन करावं, अक्षदा तिला समर्पण अर्पण कराव्या, तिला नमस्कार करावा, आणि मग हळदीचं झाड घरी आणावं, हळकुंड घ्यावे, आणि मग त्याचं सुंदर असं महाराज वस्त्रगाळ करावा, त्याला बारीक वाटून वस्त्रगाळ करून सुंदर असा भंडारा निर्माण करावा. आणि त्याच्यामध्ये कापूर आहे, त्याच्यामध्ये कस्तुरी आहे, चंदन आहे, भस्म आहे, केसर आहे, हे सर्व त्याच्यामध्ये जेवढ्या काही वस्तू असतील आपल्या घरामध्ये त्या मिश्रण केलं पाहिजे. आणि एवढा सुंदर सुगंधी भंडारा निर्माण करून तो आपल्या पूजेमध्ये ठेवला पाहिजे. जो कुलस्वामी खंडाऱ्याची पूजा करतो ना, त्यांनी भस्म असं आपलं भंडारा असा निर्माण केला पाहिजे. त्याच्यामध्ये भस्म टाकलं पाहिजे, चंदन टाकलं पाहिजे, केसर टाकलं पाहिजे, कस्तुरी टाकली पाहिजे, आणि असा सुगंधी भंडारा निर्माण करून तो कुलस्वामीला अर्पण केला पाहिजे. जो पूजेमध्ये वापरायचा जो भंडारा आहे तो इतरत्र कुठेही वापरता कामा नये. घरामध्ये स्वयंपाकाला ते वापरता येत नाही, म्हणून देवाचा भंडारा वेगळा असावा. तो प्रसाद आहे. भगवंताच्या अंगावर लेप दिलेला भंडारा जर तरी सेवन केला तरी व्याधी कमी होते, कॅन्सर सारखे रोग निवृत्त होतात, मायग्रेन, थायरॉइड, सांधेदुखी हे सर्व विकार महाराज निघून जाण्याची पावर या भंडाऱ्यामध्ये. तो भगवंताला लेप दिलेला तो भंडारा तो आपण पिला पाहिजे. शुगर, बीपी हे सर्व महाराज रोगावर रोग प्रतिकारक शक्ती, एक ऊर्जा महाराज त्याच्या शरीरामध्ये उत्पन्न होते. पण तो भंडारा असा निर्माण केलेला पाहिजे.
तर त्याच्यामध्ये पावर असतो. म्हणून देवपूजेतला भंडारा तो बाजूला असावा. दुसरी गोष्ट मी गेल्या वर्षी सांगितलं होतं, माता भगिनी तुमच्या घरी कुंकू असतं, तो कुंकूसुद्धा देवाऱ्याचं कुंकू बाजूला असावं, देवाला लावायचं कुंकू बाजूला असावं, तुमचं स्वतःचं लावायचं कुंकू तो वेगळं असावं, आल्या गेलीला बोट लावायचं कुंकू वेगळं असावं, आहे का नाही. घरी 2 पंचपाळा असले पाहिजे, तर त्याच्यामध्ये हळदी कुंकू देवाला लावायचं, स्वतःला लावायचं ते एका विशिष्ट ठिकाणी बाजूला ठेवलं पाहिजे. ते स्वतःच आपण लावायचं. एक तर देवाला लावायचं आणि देवा झालं की आपल्याला लावायचं, ते बाजूला असावं. आणि एखादी सुवासीन आली घरी, एखादी पतिव्रता आली, एखादी सोयरीन आली, पाहुणी आली, तर तिला लावायचा कुंकाचा पाटा, ते कुंकाचा करंटा वेगळा असावा. ध्यान ठेवा, कळते ना बोललेलं. कारण का स्वतःचं कुंकू दुसऱ्याला वापरायला द्यायचं नसतं. स्वतःचं कुंकू स्वतःच वापरायचं असतं. स्वतःच्या कुंकाचं रक्षण स्वतःच करायचं असतं. आपलं कुंकू दुसऱ्याकडं पाठवायचं नसतं. म्हणून कुंकाचं रक्षण आपण केलं पाहिजे. म्हणून आपलं कुंकू आपल्याजवळ असलं पाहिजे, व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवलं पाहिजे, कोणालाही ते वापरायला द्यायचं नसतं. म्हणून देवपूजेतला भंडारा सुद्धा आपला अलिप्त असावा. मी आता सांगितल्याप्रमाणे श्रावण, आश्विन, मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी शुद्ध पक्षातील तृतीया, पंचमी, सप्तमी, नवमी, त्रयोदशी जी असते ना, विषम तिथीला जाऊन तोही महाराज हळदीचं झाड आणून त्याचे आपण व्यवस्थित महाराज खंडन करून आपण ते भस्म केलं पाहिजे. काही म्हणतात महाराज आम्हाला शेत नाही, शेतामध्ये आमची हळद नाही. काय हरकत नाही, जे विकत आणलेत हळकुंड आहेत ना, त्याला सुद्धा अशीच अक्षदा अर्पण करून मग त्याचं वस्त्रगाळ करा, मग त्याचं कांडन करा, मग भस्म तयार करा. भगवंताने आपल्याजवळ या महाराज हळदीला जागा दिली आणि तिला बहुमान या मृत्यूलोकामध्ये महाराज प्राप्त झाला. शिव परमात्म्याने प्रत्येक वस्तू आपापल्या जवळ घेतलेली आहे. ज्यानं कोणी त्याची भक्ती केलेली आहे त्याला पहिल्यांदा आपलंसं केलेलं आहे. कारण का शिवांचे प्रत्येक अवतार या भक्तरक्षणासाठी झालेले आहेत, भक्तासाठी झालेले आहेत. या खंडोबा चरित्रामध्ये श्री खंडेरायाचा मार्तंड भैरव अवतार का धारण झाला, का धारण केला, तो कसा झाला, कुठे प्रकट झाला, या अवताराचं कारण काय, याची सुंदर आपण कथा ऐकणार आहोत. तत्पूर्वी सुंदर असं गोड असं भजन करायचं आहे सर्वांनी. जय शिव शंकर सदा शिवा, पार्वती वल्लभ तू माधवा. जय शिव शंकर सदा शिवा, पार्वती वल्लभ तू माधवा. जय शिव शंकर सदा शिवा, पार्वती वल्लभ तू माधवा. जय शिव शंकर सदा शिवा,
शिवशंकर सदाशिवा पार्वती वल्लभ तू माधवा जय शिव शंकर सदाशिवा ओ पार्वती वल्लभ तू माधवा जय शिवशंकर सदाशिवा पार्वती वल्लभ माधवा जय शिव शंकर सदाशिवा शिवशंकर सदाशिवा पार्वती वल्लभ तू माधवा शिवशंकर सदाशिवा पार्वती वल्लभ तू माधवा जय शिवशंकर सदाशिवा पार्वती वल्लभ तू माधवा पार्वती पदे शिव हर हर येळकोट येळकोट सदानंदाचा ऐका श्री खंडोबा भगवंताचा अवतार का धारण केला मनी आणि मल्लासुराच्या वधासाठी मनी आणि मल्लासुराच्या अत्यारापासून या जनतेची सुटका करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक देवाचा अवतार हा कशासाठी आहे धर्म रक्षणासाठी आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। ऋषींनी प्रश्न केला सनकादिकांना, सनत कुमारांना प्रश्न केला, गुरुवर्य हे मनी आणि मल्लासुरासाठी श्री खंडोबा भगवंत मार्तंड भैरव या नावाने प्रकट झाले। हे मनी आणि मल्लासुर कोण होते याची पूर्वजन्म कथा आम्हाला सांगा। ऐका, गोड चरित्र आहे। देवी भागवतामध्ये सुद्धा ही कथा आलेली आहे। भगवान विष्णूच्या कानातून जो मळ बाहेर आला त्या मळापासून दोन दैत्याची उत्पत्ती झाली, त्यांचं नाव आहे मधु आणि कैटभ। त्या दैत्याचं नाव काय? मधु आणि कैटभ। मधु म्हणजे गोड बोलणारा, आणि हे मधु आणि कैटभ हे जन्माला आले। हेच मधु आणि कैटभ दुसऱ्या जन्मामध्ये तेच शुंभ आणि निशुंभ झाले। हे शुंभ आणि निशुंभ कोण आहेत याचा ब्रह्मपुराणामध्ये, काही स्कंद पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे आणि मार्तंड मल्हारी ग्रंथामध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे। आपलं शुंभ आणि निशुंभ कोण आहेत तर कश्यप ऋषी, त्यांची पत्नी दिती, त्यांना दोन मुलं आहेत, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू। त्या हिरण्यकशिपूच्या पत्नीचं नाव आहे कयादू। त्यांच्या पोटी लाद, उल्लाद, प्रल्हाद आणि लीलाद जे काही मुलं उत्पन्न झालेले आहेत त्याच्यामुळं हे शुंभ आणि निशुंभ याच महाराज या वंश परंपरेमध्ये उत्पन्न झालेले आहेत। मधु आणि कैटभ यांचा दुसरा अवतार आहे, त्यांचं नाव आहे शुंभ आणि निशुंभ।
हे जन्माला आलेले आहेत. त्यांची अशी इच्छा होती आदिशक्ती शिवशक्ती सोबत युद्ध व्हावं. आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी आदिशक्ती जगदंबा भवानी माता भगवती प्रकट झाली. आणि भगवती पुढं भगवतीचं रूप पाहून शुंभ आणि निशुंभ आपला प्रभाव दाखवायला लागले. विष्णू भगवंत समोर उभा टाकलेले आहेत. आणि विष्णू भगवंतांनी माता भगवतीच्या समोर या दोघांची स्तुती गायला सुरुवात केली. तुमच्याकडे वीर कोणी नाहीये, परमप्रतापी कोणी नाहीये. तुमचं हे कौशल्य पाहून युद्धनीती पाहून मी तुमच्यावर प्रसन्न झालेलो आहे. तुम्हाला काय मागायचे ते मागा. असं कोण म्हटले? भगवान विष्णू. ज्यावेळेस भगवान विष्णू असं बोलतायत त्यावेळेस मात्र भगवतीचं रूप पाहून भगवती पुढं आपला कमीपणा होऊ नये म्हणून शुंभ आणि निशुंभ पुढे उभा टाकले ना हसायला लागले. आणि पुन्हा म्हणतात, विष्णू तुझ्याकडे देण्यासाठी काय आहे? आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत, तू आम्हाला काही देऊ शकत नाहीस, मीच तुम्हाला देतोय, काय मागायचे ते माग विष्णू. विष्णू भगवंताला तेच पाहिजे होतं. विष्णू भगवंत म्हणतायत, मला तुम्ही देणार आहेत ना? म्हणे हो, तुला काय पाहिजे ते माग, आम्ही समर्थ आहोत देण्यासाठी. महाविष्णूने सांगितलं, काही नाही, माझी शेवटची इच्छा एवढीच आहे, माझ्या हातातून तुमचा मृत्यू व्हावा. आता वचनामध्ये गुंतलेले आहेत. शुंभ आणि निशुंभचा महाराज याच आदिशक्तीच्या सायाने संहार केला. पण मरण्याच्या अगोदर महाराज शिवशक्तीचं स्वरूप पाहून शुंभ आणि निशुंभच्या मनामध्ये इच्छा प्रकट झाली. ते म्हणायला लागले, देवा आमची शेवटची इच्छा आहे, एकदा तरी शिवशक्ती बरोबर आमचं युद्ध व्हावं. शिवशक्तीचं दर्शन झालं पण आम्हाला शिवाचं दर्शन झालं नाही. शिवाबरोबर मला युद्ध करायचंय आणि एवढे 2 हात करायचे, एवढी माझी इच्छा राहिलेली आहे. मरणांती इच्छा प्रकट केली आणि देहत्याग केला. आणि अंतकाळी जी आपली वासना असेल त्या प्रकारे आपल्याला पुढचा जन्म मिळत असतो. आणि तेच शुंभ आणि निशुंभ तिसऱ्या अवतारामध्ये, तिसऱ्या जन्मामध्ये मणी आणि मल्लासूर या नावाने जन्माला आले. सुंदर असं मणिचूल पर्वत आहे. आणि मणिचूल पर्वतावरती मणिपूर असं गाव त्यांनी निर्माण केले, एक नगरी निर्माण केली आणि आपण राज्यकर्ते झाले. जो मणी आहे त्याच्या नावावरून त्या गावाचं नाव पडलं मणिपूर. मणिचूल पर्वतावरती जाऊन त्यांनी सप्त ऋषांना त्रास द्यायला सुरुवात केली. तिथं सप्त ऋषी राहत होते. भजन कीर्तन यज्ञ याग क्रिया जपतप अनुष्ठान साधना करणाऱ्या मंडळीला सप्त ऋषींना यांनी महाराज मणिचूल पर्वतावरती जाऊन त्रास द्यायला लागले. पण या सप्त ऋषींच्या मुलांनी धर्मपुत्र यांना वाटलं आपल्या प्रारब्धाचा भोग आहे, इथं आपल्याला कष्ट होत आहेत. आणि हे झालेली सर्व हकीकत, झालेला सर्व वृत्तांत त्यांनी महाराज नारदांसमोर प्रकट केला. धर्मपुत्र बोलायला लागले, नारदजी, मणी आणि मल्लासुराने आम्हाला एवढा त्रास दिलाय, आम्ही भजन कीर्तन करू शकत नाहीत, यज्ञ याग क्रिया करू शकत नाहीत. यज्ञ जरी करायला बसलं की महाराज मारतायत, येऊन त्रास देत आहेत. या संकटातून आमची सोडवणूक करा. आम्हाला यज्ञ याग क्रिया करण्यासाठी एक चांगली जागा पाहिजे आणि या अत्याचारातून आमची सोडवणूक करा. ज्यावेळेस नारदांपुढे एक गाणं सांगितलं. नारदांनी सांगितलं, ब्रह्मपुत्रांनो घाबरू नका, एक काम करूयात, आपण इंद्राकडे जाऊयात आणि आपली मागणी त्यांना सांगूयात. आणि मी धर्मपुत्र नारदजी हे सगळेजण अमरावतीला गेले. ही अमरावती नाही बरं, अमरावती म्हणजे इंद्रप्रस्थ, इंद्रनगरी, इंद्रपुरी. तिला अमरावती का म्हणतात माहिती आहे का? तिथं तहान लागल्यानंतर पाणी पिण्यासाठी नाही, तर तिथं अमृत पिण्यासाठी आहे. आता आपण खाली साधे साधे माणसं, आपण चहाला आपले म्हणतात लोक, चहाला सुद्धा अमृत म्हणतात. अमृत तुल्य चहा म्हणजे अमृताच्या समान असलेला चहा.
काहीच नाही, भांडे सगळे धुतलेले असतात. 1 लिटर पाणी, आपण 1 लिटर दुधामध्ये 2 लिटर पाणी टाकले असतं. जर काय तृष्णा भागते, थोडी भूक भागते, नंतर काही नाही. पण एकदा महाराज अमृत पिलं की पुन्हा त्याला तृष्णा लागत नाही, भूक लागत नाही, तो कधीच मरत नाही, अमर पद प्राप्त होतं, त्याला अमृत म्हणतात. पण आपण म्हणतो द्या सोडू, कलियुगातलं ते अमृत आहे. माणसं म्हणतात महाराज चहा पिला की असं टवटवपणाच येते, असं म्हणतात म्हणे. बाबा आम्ही कधी काही चहा पित नाहीत, आम्हाला माहिती नाही. ते नारदांनी सांगितलं इंद्रदेवांना, इंद्रदेवा त्रास देत आहेत मनी आणि मल्लासूर, या संकटातून सोडवणूक व्हावी याच्यासाठी हे धर्मपुत्र आपल्याकडे आलेले आहेत, काहीतरी उपाय काढा. मनी आणि मल्लासुराचा मारा पराक्रम पाहून ऐकून इंद्रदेव होते, त्यांना माहिती होतं हे कोण आहेत, आणि त्यांना हेही माहिती होतं आपल्या हाताने यांचा मृत्यू नाही. वर्म माहिती आहे. त्यांनी सांगितलं आपल्याकडून मृत्यू पावणार नाहीत, एक आपण काम करूया, आपण सगळेजण इंद्रपुरीतून आपण वैकुंठाला जाऊयात, क्षीरसागरा ठिकाणी जाऊयात. कारण का तिथं कोण आहेत? भगवान विष्णू आहेत. तिथे गेले. हे झालेला सर्व वृत्तांत महाराज सगळ्यांनी तो विष्णूंना सांगितला. ब्रह्मदेव म्हणायला लागले महाविष्णू याच्यावर काहीतरी तोडगा काढा, काहीतरी उपाय काढा. महाविष्णू सांगितलं हे मनी आणि मल्लासूर साधारण राक्षस नाहीत, हे माझ्यानंही काही कोड सोडवल्या जाणार नाही. एक काम करूया, या संकटातून, या उपद्रवातून सगळ्यांना सुख आणि समाधान मिळवायचं असेल तर एकच काम करावं लागेल, आपल्याला कैलासपती शंकरजींची भेट घ्यावी लागेल. आणि मग सर्वजण कैलासावरती गेले. कैलासावर जाण्यासाठी 4 मार्ग आहेत बरं, आता ते सांगत बसत नाही, शिवकथेमध्ये आहेत. कैलासावर जाण्यासाठी 4 मार्ग आहेत. भगवंताची सेवा करत 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 आपल्याला तिथं जाता येतं. कैलास पर्वतावरती गेले महाराज. भगवंत महाराज सुंदर पुढं बसले होते, आणि कैलास पर्वतावरती गेल्यानंतर सगळ्यांनी महाराज शिवजींची आराधना करायला सुरुवात केली. शिवजींची स्तुती सर्व गायला लागले, शिवजींचं सर्वजण भजन करायला लागले, आणि दोन्ही हात जोडून सगळेजण शिवस्तुती गायला लागलेले आहेत. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, 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 करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मनकाराय नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः गाडी शिवाय। वाजवा. मंदा
दाक्षिणी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रथमनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहु पुष्प सुपूजिताय तस्मै नकाराय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जय हो। यक्ष स्वरूपाय जटाधराय पिनाक हस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः एकदा टाळ्या वाजवा सगळ्यासाठी जोरदार। सगळेजण देवता समोर उभा टाकले आणि भगवंताची स्तुती गायला लागले। नमामीशमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजे निराकार ओंकालमूलं तुर्यं गिराज्ञानकोतीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुनागार संसार पारं नतो। देवादिदेव महादेव करुणाकर भक्तवत्सल उमापती भोलेनाथ शंकरजी आमचा सर्वांचा तुमच्या चरणी विनम्रपणे प्रणाम आहे, दंडवत आहे। आमची याचना सादर करा। आम्ही आमची याचना तुमच्यापुढे सांगतोय। या संकट निवारण करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे ही याचिका घेऊन आलेलो आहोत। दोन्ही हात जोडून शंकरजींची विनंती करायला लागलेली आहे। भक्तवांच्या कल्पतरू अखिलेश्वर ईश्वर भगवंत परमात्मा म्हणायला लागले, काय तुमचं संकट आहे, काय माझ्याकडे काम आहे, एवढे सगळेजण आले आहेत, सांगा म्हणे काय काम आहे। त्यांनी सगळ्यांनी सांगितलं काही नाही,
मणिचूल पर्वतावरती आम्ही वास्तव्यासाठी असतो सप्तऋषी. आम्ही ब्रह्मपुत्र आहे, धर्मपुत्र आहे. आम्हाला मणी आणि मल्लासुराने एवढा त्रास दिलाय, त्यांच्या भीतीपोटी सगळी ब्राह्मण देवता पळून जायला लागलेत. राहिले यज्ञ, मोडीले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेने, अशी अवस्था आमची निर्माण झालेली आहे. आम्ही काय करावे हे सुचत नाहीये. हे संकट निवारण करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. हे संकट आमचं निवारण करा. आणि मग मात्र महाराज सर्व देवांची ऋषींची विनंती मान्य करून भगवंताने अभयदान दिलं. आणि ज्यावेळेस अभयदान दिलं त्यावेळेस सगळ्यांना आनंदी आनंद झाला. कारण का, प्रत्येक भक्ताचं संकट निवारण करण्यासाठी तत्पर असलेली देवता, त्याचं नाव आहे भोलेनाथ. थोडं जरी त्यांचं गायन केलं, थोडी जरी त्यांची स्तुती केली, थोडं जरी त्यांचं पूजन केलं तरी लगेच प्रसन्न होतो. त्याचं नाव आहे भोला शंकर, भोला भंडारी. म्हणून त्या भोळी देवते एवढा दुसरा कोणता देव भोला भंडारी नाहीये. मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, शंभुनाथ रे हो शंकरनाथ रे. हो ताली. करे नंदी की सवारी, शंभुनाथ रे शंकरनाथ रे. टाळी वाजवा सगळेजण एक साथ. सर्वांचं रक्षण करणारा दीनदया घन असलेला अखिलेश्वर देवादिदेव महादेव आहे. आपण सर्वांनी त्याची स्तुती गायन करायचंय. जेवढी आपण लवकर भक्ती करू, चांगली भक्ती करू, देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. सर पे तेरी बहती गंगा, काम मेरा हो जाता चंगा, नाम तेरा जब लेता महादेवा, तेरा डमरू बाजे डम डम बाजे रे हो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सबदार वाला वो शिव जी है, डमरू वाला जी हो जी, डमरू वाला ऊपर कैलाश रहता भोलेनाथ जी. अशंभो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. धर्मी जो तारते शिवजी, पापियों जो मारता जी हो. बड़ा ही दयाल मेरा भोले, अमली हो शिवजी, कैलाशी रहता हो शिवजी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जय शंभो.
हर हर भोला भंडारी आहे. प्रत्येक भक्ताचं संकट निवारण करण्यासाठी तत्पर असलेला माझा भोला शंकर. कमी अभयदान दिलं आणि ही बातमी ऐकून सगळेजण खुश झाले. आणि मग मात्र पाहता पाहता भोले शंकराने महाराज एक विशिष्ट प्रकारचा अवतार धारण केला. तो रुद्र अवतार आहे. अर्थात भक्ताचंही रक्षण करणार आहे, प्रेमही वात्सल्य भाव भक्तावर टाकणार आहे, देणार आहे. आणि दुष्टाचा मर्दन काळ, दुष्टांचा संहार करणारी देवता. आणि याच मनी आणि मल्लासुरासाठी एक भगवंतांनी महाराज एक अवतार धारण केला. अर्थात एक रूप धारण केलं, तो म्हणजे मार्तंड भैरव. बोलिए मार्तंड भैरव भगवान की. आणि मल्लासुराचा वध केला म्हणून मल्हारी म्हणून त्याचं नाव पडलं मल्हारी. मार्तंड भैरव अवतीर्ण झाले. हे कधी अवतार झाला? ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मन्वंतर होतात. ऐका बरं आता, कधी अवतार झाला, तो दिवस कोणता होता ध्यान ठेवा. मार्तंड मल्हारीचा जो अवतार आहे, मार्तंड भैरव जो अवतीर्ण झाले, तो दिवस ऐका. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मन्वंतर होतात. त्यामध्ये 1000 महायुग होऊन जातात. महायुग कशाला म्हणतात माहिती आहे का? हे 4 युग आहेत ना, सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. या 4 युगाचं एक युग त्याला म्हणता यायचं महायुग. असे 1000 महायुग होतात. तेवढेच रात्रीमध्ये महायुग होतात. आणि एवढ्या नंतर एक मनू असतो महाराज. आणि या मनूमध्ये दुसरा मनू आहे, त्याचं नाव आहे स्वारोची नावाचा मनू. तो राज्य करत होता, त्याचं राज्य चालू होतं. आणि त्याच वेळेस 31वा द्वापारयुग सुरुवात होता. आणि तो द्वापारयुग शेवटी त्याच्यामधले 88,000 दिवस बाकी होते. आणि तो दिवस होता वसंत ऋतू, चैत्र महिना वसंत ऋतू, चैत्र महिना, शुद्ध पक्ष, षष्ठी, रविवार, 2 प्रहर वेळ आहे. चंद्र तुळ राशीतल्या चित्रा नक्षत्रामध्ये होता. आणि तो रविवारी अवतीर्ण झाला. अर्थात तो भोला भंडारी याच दिवशी महाराज अवतीर्ण झाला. त्याचं नाव आहे मार्तंड भैरव. बोलिये मार्तंड भैरव भगवान की. येळकोट येळकोट. आणि एकटा नाही तर महाराज त्याच्याबरोबर 7 कोटी सैन्य आहे. येळ या शब्दाचा कर्नाटकी भाषेमध्ये अर्थ आहे 7. कर्नाटकी भाषेमध्ये काय? येळ म्हणजे काय? 7. ज्याच्या सोबत 7 कोटी महाराज सैन्य आहे त्याचं नाव आहे येळकोट येळकोट. तो जो कोण आहे तो जय मल्हार. म्हणून त्याचं महाराज आपण गुण वर्णन करतो, जयघोष करतो, जय जयकार करतो. येळकोट येळकोट जय मल्हार. आणि हा वसंत ऋतू चैत्रांच्या महिन्यामध्ये शुद्ध पक्षामध्ये षष्टीला अवतीर्ण झाला. तो रविवार आहे. म्हणून रविवार हा श्री खंडेराय भगवंताचा वार आहे. त्या दिवशी तो महाराज जन्माला आलेला आहे, अवतीर्ण झालेला आहे. बुधवारी कोण जन्माला आलेला आहे? भगवान श्रीकृष्ण. वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगत असे परीक्षिती. म्हणून बुधवार कोणाचा आहे? महाविष्णूचा आहे. महाविष्णूचे जेवढे काय अवतार आहे ते बुधवार मध्ये, आपलं बुधवार हा महाविष्णूचा आहे. म्हणून पांडुरंगाला सुद्धा बुधवारीच महाराज जास्त पूजल्या जातं. म्हणून बुधवार हा पांडुरंगाचा वार आहे म्हणून असं सिद्ध झालेलं आहे. म्हणून त्या दिवशी बोलवा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जिवे भावे असं म्हणतायत. रविवारी सुद्धा महाराज आपण मार्तंड मल्हारीची सेवा केली पाहिजे. मार्तंड भैरव प्रकट झाले, अवतार धारण केला. त्याच भगवंताच्या महाराज क्रोधायमान स्वरूपामध्ये एक घृतमारी जन्माला आली, उत्पन्न झाली. घृतमारी, तिचं नाव घृतमारी पडलं का? तर तप्त असलेली महामारी तिच्या अंगावरती, तिचा राग शांत व्हावा याच्यासाठी या सप्तऋषीने आपल्या जवळचं तूप तिच्या अंगावरती टाकलं. म्हणून तिचं नाव झालं घृतमारी. तिचं नाव काय झालं? घृतमारी सुद्धा उत्पन्न झाली. आणि दुष्टाचा संहार करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी, या जगाला भक्ती, या जगाला प्रेम, या जगाला
एक चांगला मार्ग या जगाला उपदेश करण्यासाठी, या धर्माचं रक्षण करण्यासाठी द्वापार युगाच्या शेवटी 88,000 दिवस ज्यावेळेस होते त्याच वेळेस महाराज एक अवतार धारण केला शिवप्रभूंनी, तो म्हणजे मार्तंड मल्हारीचा अवतार आहे. हर हर आणि मार्तंड मल्हारी महाराज अवतीर्ण झाले त्यावेळेस सगळ्यांना आनंद झाला, कारण का आता मन आणि मल्लासुराचा वध होणार आहे. याच्या त्रासातून आपल्याला मुक्तती मिळणार आहे. आणि ज्यावेळेस मार्तंड मल्हारीने ही अवतार धारण केला त्यावेळेस पार्वती माता म्हणायला लागली, मी आतापर्यंत प्रत्येक अवतारामध्ये सुद्धा मी तुमच्या सोबत आहे, मी सुद्धा अवतीर्ण होणार आहे. त्यावेळेस बोल्या शंकरजीने सांगितलं, पार्वती मी कर्नाटक राज्यामध्ये प्रकट होतोय, तू महाराष्ट्रामध्ये प्रकट हो, मी तुझ्यासाठी कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये येईल. आणि म्हाळसा देवी ती प्रकट झाली महाराज. ती कुठे प्रकट झाली तर ती म्हाळसा देवी प्रकट झाली ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ते गाव आहे अहमदनगर, अहिल्यानगर जिल्हा आहे. आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुका आहे. त्या नेवासा तालुक्यामध्ये नेवासा गावामध्ये तिमसेट नावाच्या सदग्रस्तांच्या घरी महाराज अवतीर्ण झालेली म्हाळसा राणी आहे. सनतकुमार सांगायला लागले कथा, ही म्हाळसा देवी कोण आहे ती आम्हाला सांगा, याची जन्माची आम्हाला कथा सांगा. 5 मिनिटात आपण कथा ही सुद्धा पाहणार आहोत. म्हणजे शिव पार्वतीचा जन्म सोहळा संपन्न होईल आणि कथा सुद्धा आपल्या लक्षात येईल. समुद्र मंथनाच्या वेळी 14 रत्न बाहेर आले बरोबर. त्याच्यामधून मोहिनी सुद्धा अवतार धारण केला महाविष्णूंनी. मोहिनीचं स्वरूप पाहून सगळेजण महाराज तिच्या मोहिनीला मोहून गेले. आणि या मोहिनीचं रूप पाहून भोलेनाथ सुद्धा महाराज मोहून गेले. जो मोह मायाला विरक्ती अवस्थेमध्ये पाहतो तोच विरक्ती असलेला महादेव या मोहिनीच्या मोहामध्ये गुरफटून गेला. एवढी मोहिनी आवडायला लागली. आणि ज्यावेळेस मोहिनी गुप्त झाली त्यावेळेस महाविष्णूला पुन्हा एकदा म्हणायला लागले, भोले शंकर मला मोहिनीचं स्वरूप बघायचं आहे. आणि मग काही क्षणासाठी पुन्हा एकदा महाविष्णूने मोहिनीचं रूप धारण केलं. शिवजींना जास्त मोहिनी आवडायला लागली म्हणून आपलं मोहिनीचं रूप, मोहिनीचं तेज महाराज पार्वती मातेमध्ये विलीन करून टाकलं. आणि मग मोहिनीचं रूप पार्वती मातेमध्ये आल्यामुळं पार्वती माता आणखी विशेष दिसायला लागली, आणखी विशेष पार्वती माता दिसायला लागली. आणि मग मात्र भोल्या शंकराने मला पार्वती मातेचं रूप पाहिलं. महामाया, महालसिका आणि महान माया तिची आहे. आणि भोलेनाथाचं तिचं रूप पाहिल्या भोलेनाथाने तिला नाव दिलं महालसिका. तिचं नाव काय? महालसिका असं तिला नाव देण्यात आलं. आणि महालसिका या शब्दाचा अपभ्रंश झाला, पुढे ती म्हाळसा झाली. एक नेवासा गावामध्ये तिमसेट नावाचा वाणी राहत होता, पण शिवभक्त होता. अखंड शिव आराधना करायचा, शिवाची भक्ती करायचा. पण अनेक वर्ष झाले पण त्याच्या पोटी कोणी संतान नाही, मुलगा नाहीये, मुलगी नाहीये. एकच दुःख आहे, माझ्या घरामध्ये काहीतरी एक लेकरू खेळलं पाहिजे, ही मनातली तीव्र इच्छा आहे. राणी सुद्धा म्हणायला लागली तिमसेट वाण्याला, अहो आपल्या घरी लेकरू पाहिजे, तुम्ही भगवंताकडे मागा. तिमसेट वाणी म्हणायला लागले, त्याची इच्छा असेल तर ते आपल्याला देईल. इकडे भोल्या शंकराने सांगितलं, मी भैरवनाथाचा अवतार धारण केला ना, पार्वती तू नेवास्याला तिथं तिमसेट वाण्याच्या घरी जन्माला जा. आणि मग भगवंताचा संकेत मिळाला. एक दिवशी महाराज तिमसेट वाणी घराच्या बाहेर पडणार, तितक्यामध्ये घराच्या समोर बाल अवस्थेमध्ये पार्वती माता प्रकट झाली. आणि ती पार्वती माता प्रकट झाली, तिचंच नाव आहे म्हाळसा देवी. बोलिये म्हाळसा राणी की, पार्वती माता की. आणि मग मात्र म्हाळसा देवी प्रकट झाली. भगवंतानी तिच्या घरी प्रागटीकरण करायला सांगितलेली म्हाळसा देवी प्रकट झाली. पार्वती माता म्हाळसा राणी या स्वरूपामध्ये प्रकट झाली. तिमसेट वाणी म्हणायला लागले, लेकरू कोणाचं आहे, हे लेकरू कोणाचं आहे, चकित झाले. आणि तेवढ्यामध्ये आकाशाची वाणी झाली. आकाशाच्या वाणीने सांगितलं, तिमसेट वाण्या हे भगवंताचा संकेत आहे, ही आदिशक्ती पार्वती माता भवानी जगतजननी अंबिका आहे, भगवती आहे, तू हिचा सांभाळ कर. भगवंताचा संकेत आहे, जोपर्यंत मी उपवर होत नाही तोपर्यंत तू माझा सांभाळ कर. ज्यावेळेस मी उपवर होईल त्यावेळेस मात्र तू पाली या गावामध्ये जा. आणि पालीमध्ये माझे भोले शंकर तिथे येतील, माझे मल्हारी तिथे येतील, माझा खंडोबा तिथे येईल आणि मला वरून घेऊन जाईल. तोपर्यंत तू माझा सांभाळ कर.
भगवंताचा संकेत म्हणून महाराज तिथे सांभाळ करायला लागले. आणि अशा रीतीने मार्तंड भैरव आणि म्हाळसा देवीची जन्मकथा आपण श्रवण केलेली आहे. तिमसेट वाण्यालाही आनंद झाला पार्वती माता अवतीर्ण झाली म्हणून. आणि इकडे धर्मपुत्र नारदजी, सनत कुमार, सनकादिकांना, साधू महात्म्यांना सगळ्यांना आनंद झालेला आहे. कशामुळे? देव अवतीर्ण झालाय तर आता दुष्टांचा निपात होणार, मन आणि मल्लासुराचा वध होणार आणि आम्हाला सुख शांती लाभणार, भक्ती पुन्हा करता येईल म्हणून सगळेजण महाराज भगवंताचा अवतार झाला त्यावेळेस सगळेजण आनंदाने तल्लीन होऊन नाचायला लागले, सगळेजण गीत गायला लागले, सगळेजण आनंदाने उड्या मारायला लागले. आपण सुद्धा सुंदर आनंद उत्सव आपण या ठिकाणी साजरा करायचा आहे. शिव परमात्म्याचा अवतार, शिव अवतार तो मार्तंड मल्हाराचा अवतार आहे, तो अवतीर्ण झालाय म्हणून आपणही आनंद उत्सव साजरा करायचा आहे. सगळ्यांनी जाग्यावर उठून उभा टाकायचा आहे आणि सगळ्यांनी हो आनंद उत्सव या आनंदामध्ये सहभागी व्हायचा आहे. सगळ्यांनी जाग्यावर उठून उभा टाका, उठा. सगळे पाय दुखत असतील आता बसून बसून सगळ्यांनी आनंद घ्यायचा. देव अवतीर्ण होतोय, जिथे देव अवतीर्ण झाला तिथे दुःख दारिद्र्य संकट येत नसतं. शिव अवताराचं, मार्तंड मल्हाराची अवताराचं गोड असं या ठिकाणी सुंदर असं गीत आमचे राहुल महाराज सादर करणार आहेत. हेलो हेलो शिव अवतारी मार्तंड मल्हारी, शिव अवतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेव बाणूला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, 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 टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. शिव अवतारी मार्तंड मल्हारी, शिव अवतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवून बाणूला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. आता बघितली जाग्यावर जय हो. देवाच्या भडतिकानी कळलावली नारदानी, नाव जिंकला म्हाळसरानी. हे अशी नारदाची वाणी देवाच्या भडतिकानी कळलावली नारदानी, डाव जिंकली म्हाळसरानी. ती म्हाळसरानी लावली ती म्हाळसरानी, देव झाला म्हातारा खट पडली जोड्याला, देव झाला म्हातारा खट पडली जोड्याला, माळसा पडली कोड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला.
ना जागला झाला बाळूचा भरतर हो विशाल ईश्वरा सांभाळीने करा विशाल ईश्वरा सांभाळीने करा सुखदेव गाव गाडला टाच मारून घोड्याला निघाला बाळूच्या वाड्याला मारून घोड्याला निघाला बाळूच्या वाड्याला त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला शिवअवतारी मार्तंड मल्हारी शिवअवतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बाणूला टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला जागेवरती सगळ्यांनी डोलायचं रिंगण करायचं तिथं मस्त असं दांडिया खेळण्यासारखं मस्त रिंगण करा असं गोल 7वीतल्या लेकरांना 8वी जाव 5वीत ये जाऊ नये असा गोल फेर जरा पलीकडाचा हाँ राधे राधे हो राधे 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 हो